मम्मी हा झाले का सर्व जॉईंट? ओके, स्टार्ट करायचं मग आता. हा, आजचा जो आपला पॉइंट आहे तो पॉइंट आहे इन्व्हर्स फंक्शन. ओके, तर इन्व्हर्स फंक्शन जे आहे आपलं आजचं, तर हे थोडं वेगळ्या प्रकारचं आहे की ज्यांना कोणाला मागचे फॉर्म्युले माहित असतील त्यांनाच ती इन्व्हर्स फंक्शन कळणार आहे. हा, ओम जॉईन झाला बेटा तू आज? ओम ओम जॉईन झाला का? आवाज येतो ओम? हा, पहिला दिवस असल्यामुळं काही गोष्टी कळणार नाही. हा, ओके बेटा, आवाज क्लिअर येतो? चला पहा, आज इन्व्हर्स फंक्शन जे आपलं ओके, चला, इन्व्हर्स फंक्शन मध्ये सगळ्यांना फॉर्म्युले वगैरे आठवतात का त्या दिवसचे? हा, कोण सांगेल? आपण शिकत काय इन्व्हर्स फंक्शन. ओके, इन्व्हर्स फंक्शन मध्ये आपल्याला जे आजचे आपले फॉर्म्युले आहेत ते अशा प्रकारचे आहेत. फॉन्ट वाढवतो तुम्ही. एक मिनिट, फॉन्ट. चला, हा, ओम लक्ष दे इकडं की आपण साइन इन्व्हर्स एक्स मीन्स 1/√1 - x² असे फॉर्म्युले शिकलो, बरोबर आहे? पण अशा फॉर्म्युल्यांमध्ये आता आपल्याला याचं काम तर पडणार आहे, पण मागचं बेसिक आपल्याला थोडंसं माहित पाहिजे. तर सगळ्यांना साइन 2θ, साइन 3θ किंवा कॉस 2θ यांचे फॉर्म्युले माहित पाहिजेत. तर सगळ्यांना हे फॉर्म्युले क्लिअर आहेत? काय अडचण? ओके, काय अडचण? हा, येणारा एक्झाम्पल पहा कसं आहे. समजा तुम्हाला असं एक्झाम्पल येईल, सुरू करू पहा. तुम्हाला असं एक्झाम्पल येईल, y = साइन इन्व्हर्स पहा 2x अपॉन 1 + x². सगळ्यांना आवाज येतो माझा? आता काल जे आपण शिकलो, हो सर. हा, काल जे आपण शिकलो तर काल मध्ये आज मध्ये असा फरक आहे की आपल्याला काल डायरेक्ट आपण फॉर्म्युला वापरत होतो, पण आज आपल्याला वापरता येणार नाही. त्या मेथडला कोणती मेथड म्हणतात वैशो? प्रसाद, कोणती मेथड म्हणतात त्या मेथडला जे आपण डायरेक्ट फॉर्म्युला वापरू शकत नाही? हा, सबस्टिट्यूशन. पुट एक्स ला मी रिप्लेस कसं करू? सबस्टिट्यूट मेथड म्हणतात त्याला. हा, एक्स ला काय रिप्लेस करू? कोण सांगेल मला? हा, tan थीटा. हा, टॅन थीटा, बरोबर आहे. टॅन थीटा. आणि थीटा म्हणजे कोण आहे मग? थीटा म्हणजे कोण? टॅन एक्स. समजलं मग? हा, तर y = साइन इन्व्हर्स, हा, काय लिहू सांगा? 2 tan थीटा अपॉन 1 + tan² थीटा. ओके संतू, आ लक्षात? हा, y = पुढची स्टेप आपली काय राहणार आहे? हा जो आहे हा कोणासारखा फॉर्म्युला झाला तयार आपला? हा फॉर्म्युला कोणाचा आहे? कोण सांगेल? sin 2θ. हा, sin 2θ. साइन 2θ फॉर्म्युला आहे. आणि बाय युजिंग रूल, आपला रूल काय तयार होणार आहे की
y इज इक्वल टू हा साइन साइन कॅन्सल असं म्हणतात, फक्त करायचं नाही कॅन्सल, मनातल्या मनात कॅन्सल करायचा, इज इक्वल टू 2 थीटा. ओके, समजलं मग इथपर्यंत? ओके. हा हो सर. हा आता पहा, ओके झाला बोर्ड क्लिअर. आता आपण काय करणार आहे, यू नो y इज इक्वल टू 2, पण थीटा म्हणजेच कोण आहे, 3 tan इनवर्स x आहे. Tan inverse x. हा आता याला करायचं पुढे सॉल्व, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजेच आपला काय होईल, dy बाय dx इज इक्वल टू 2 इंटू tan चा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस x स्क्वेअर, 1 plus x square 2/1 प्लस x स्क्वेअर. सो सिंपल, बट एक्झाम साठी सो इम्पॉर्टंट. कळलं सगळ्यांना? हो सर. हो सर. हो सर. आता तुम्हाला जे एक्झाम्पल येणार आहे हो सर. त्याला लिहायचं नाही, तुम्हाला जे आता एक्झाम्पल येणार आहे ते अशा प्रकारचे पहा कसं, तुम्हाला समजण्यासाठी तुम्हाला येणार एक्झाम्पल पहा कसं येणार आहे. तुम्हाला असं एक्झाम्पल येईल, y इज इक्वल टू तुम्हाला असं येईल, 6x अपॉन 1 प्लस 9x स्क्वेअर. त्यावेळेस तुम्ही काय करता, इथं येईल साइन इनवर्स. ओके, किंवा तुम्हाला असं एक्झाम्पल येईल, y इज इक्वल टू साइन इनवर्स 10x अपॉन 1 प्लस 25x स्क्वेअर. तर कोण सांगेल मला तुम्ही सॉल्व कसं करता? आता हे एक्झाम्पल सोबत रिलेटेड एक्झाम्पल आहे म्हणून तुम्हाला मी बाजूला सांगत आहे. समजून सांगू मग मी तुम्हाला एक. आता आपल्याला इथे नाही का, इथे आपला ओरिजिनल फॉर्म्युला असा आहे, आपला ओरिजिनल फॉर्म्युला असा आहे की 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा आहे. म्हणजे याचा अर्थ काय की आपल्याला हा बाजूला 2 पाहिजे. मग आपण एक काम करू, इथे 2 बाजूला काढला तर उरणार काय आपला 3x. समजलं का सगळ्यांना? हा 1 प्लस इथे येईन 3x स्क्वेअर. लक्ष घ्या. ओके, पहा झाला काय सारखा तयार तो. हा इथे काय करू शकतो मी, 3 याला कसं रिप्लेस करू शकतो, याला हे मॅच झालं पाहिजे दोघं जण एकमेकांसोबत. 2 into 5x. हाँ बहुत बढ़िया, 2 into 5x अपॉन 1 प्लस 5x स्क्वेअर. समजलं ना? तुम्ही काय करता, इथे हा जो 3x आहे, या इथं आपण काय केलं होतं माहिती का, हा स्पॉटलाइट पाहून घ्या. हा इथं आपण काय केलं होतं की आपल्याला ओरिजिनल 2x भेटला होता, म्हणजे x ला आपण रिप्लेस केलं होतं tan थीटा. पण आता इथं आपण कोणाला रिप्लेस करणार आहे, 3x ला करणार आहे. बरोबर आहे का? इथे कोणाला रिप्लेस करणार आहे, पण 5x ला करणार आहे. समजलं सगळ्यांना? हा चालेल, ठीक आहे. हो सर. हा सपोज मी अजून थोडा बदल करतो एक्झाम्पल मध्ये, सगळे एक्झाम्पल समजा म्हणून तुम्हाला. समजा मी असं म्हटलं की y इज इक्वल टू साइन इनवर्स, एक काम करतो, साइन इनवर्स 16x अपॉन 1 प्लस 64x स्क्वेअर. तर कोण सांगेल मला याला कसं लिहायचं? 2 into 8x. नाही थांबा तू नको सांगू, थांब. दीपा, शिव, सीमा, याला कन्वर्ट करायचं आहे. एवढं हा लाल पोर्शन समजला म्हणजे सगळे एक्झाम्पल समजले तुम्हाला आजचे. 2 into 8x. हाँ 2 into 8x. हाँ 2 into 8x बहुत बढ़िया. आणि 1 प्लस
1 plus स्क्वेअर. मग आपण रिप्लेस कोणाला करणार आहे? 8x ला. 8x ला काय म्हणू आपण? 8x ला काय मानायचं आहे आपल्याला? इकडे लिहिलेलं आहे मी. tan x हा काय मानायचं tan आहे? theta सॉरी tan x मानायचं आहे. हे इथे 5x ला काय मानायचं आहे? tan x मानायचं आहे. tan थीटा मानायचं सॉरी. आणि इथे 3x ला काय मानायचं आहे? tan थीटा मानायचं आहे. आता हे एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे हे एक्झाम्पल नंतर कळणार. तर लिहून घ्या पटकन. लिहून घ्या. सर कोणतं लिहायचं? इकडचं. अगं बाई वा वा वा. ते हे लाल मधलं लिहायचं का सांगितलं पांढरं? बाजूला हे लिहायचंय फळ्यावरच आपल्याला. हा. हा. सगळं जाऊन करते सगळं आता हे आपल्याला लिहून घ्यायचंय. एक्झाम्पल आहे आपलं. सगळं हा स्क्रीनशॉट काढून घ्या. हे उदाहरण जर पुसलं असतं तर हे कळलं नसतं रेड पोर्शन मधलं. जसं आपण वर्गामध्ये शिकवतो ना फळ्यावर एका बाजूला ते सांगितलं मी तुम्हाला. तर नंतर लिहिलं चालेल ना? तो आता स्क्रीनशॉट काढला तुमच्याकडे आहे ना उपलब्ध? हा मी गच्चीवर आलेली आहे. प्रॉब्लेम नाही. तसं नाही म्हटलं स्क्रीनशॉट काढला ना जसा हो हो हा लिहून कधी पण घ्या काही अडचण नाही. हा. ठीक आहे चला क्लिअर करू का? चला आता मी क्लिअर करतो हा. चला पहा आता नेक्स्ट एक्झाम्पल. आज तुम्हाला समजा मी इथं लक्ष द्या. इथे मी म्हणतो y इज इक्वल टू तुम्हाला सांगतो की साइन इनवर्स. नेहमी साइन येणार असं नाही हा. साइन इनवर्स 12x अपॉन 1 प्लस कोण सांगेल इथे किती आले पाहिजे सांगा. 36x स्क्वेअर हा 36x स्क्वेअर म्हणजे दुसऱ्याच एक्झाम्पल मध्ये समजलं की इथं काय आलं पाहिजे. हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. म्हणजे याचा अर्थ 100% समजलं. ओके तर आता याला व्यवस्थित एक काम करू. y इज इक्वल टू साइन इनवर्स पहा साइन इनवर्स या 12x मधला मी 2 बाजूला काढतो. 2 जर बाजूला काढला तर या फॉर्म्युला सोबत त्याचं मॅचिंग होऊन जाईल. ओके आणि आत लिहितो मी 6x अपॉन 1 प्लस 6x चा होल स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर हा तुम्ही जर विचार केला तर आता मला रिप्लेस करायचा आहे. कोण रिप्लेस करायचा आहे? पहिले मी x मानला होता आता कोणाला मानू? पुट. काय लिहू? पुट 6x इज इक्वल टू किती काय करू? tan थीटा. थीटा म्हणजे कोण? tan इनवर्स x. हा tan इनवर्स 6x होणार आहे tan इनवर्स. कळलं का? हो सर. आता पुढची स्टेप कशी लिहायची सांगू का तुम्ही करता? पहा काय करसान पुढे y इज इक्वल टू साइन इनवर्स इन ब्रॅकेट 2 6x म्हणजे कोण? tan थीटा. ओके अपॉन 1 प्लस 6x म्हणजे कोण? tan स्क्वेअर थीटा थीटा आहे बरं. हा झाला तयार. म्हणजेच y इज इक्वल टू काय होईल? साइन इनवर्स कोणाचा फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला कोणाचा आहे? साइन टू थीटा. फॉर्म्युला आहे. ओके साइन टू थीटा फॉर्म्युला आहे. हा साइन टू थीटा फॉर्म्युला म्हणजे y इज इक्वल टू इथं काय तयार होऊन जाईल? y इज इक्वल टू काय तयार होईल? साइन साइन कॅन्सल 2 थीटा. आणि मला सांगा तुम्ही पुन्हा इथं आले का नाही पहा बरं.
इथं आले का पुन्हा तुम्ही पा हम्म. आले का पुन्हा तिथं आले का हो. हा इथे तुम्ही पुन्हा आले की म्हणजे इथं काहीच बदल होणार नाही. म्हणजे तुम्ही इथून डायरेक्ट y इज इक्वल टू 2 आणि थिटा म्हणजेच कोण थिटा म्हणजेच कोण tan inverse Tan थिटा inverse. म्हणजे कोण Tan Tan inverse inverse x. x. tan इनवर्स काय 6x हा tan इनवर्स एक्स नाही आहे हे लक्षात घ्या सगळ्यात पहिले. tan इनवर्स एक्स नाही येणार. tan इनवर्स काइन 6x हे इथं फक्त बदललं आपलं. इतकाच भाग बदलला आपला. म्हणजेच आपलं काय होईल 2 इंटू याचा फॉर्म्युला काय आहे 1/x². म्हणजेच काय 1/1 प्लस 6x² इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कोण 6x. म्हणजे आपलं उत्तर काय येईल 2 इंटू 1/1 प्लस 36x² इंटू into 6. डेरिव्हेटिव्ह 6. 6. तर काय साइन दुने 12 12 12 1 प्लस 36 युअर फायनल x². समजलं मग सगळ्यांना बरोबर. हो सर हो सर. पॉइंट होता. हा पॉइंट तुम्हाला बाजूला समजून सांगितला होता. कळलं आता हो सर नक्की तेच आहे का नक्की हो. तेच उत्तर आहे का पहा एकदा चेक करा. ओके आता तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला लक्ष येईल की आपला प्रश्न बी तोच होता. पहा प्रश्न बा काय होता प्रश्न काय पहा ना लक्ष द्या. प्रश्न काय आणि उत्तर काय पहा. ओम ओम प्रश्न आणि उत्तरामध्ये काय फरक आहे का सेम. ओके हो हो सर हा तर लिहून घ्या. हा झाला का तुमचं झालं सर. हा क्लिअर करू का हो सर. मला पटकन क्लिअर करू का हो सर हो सर. हो हा चला पहा आता तुम्हाला असं एक्झाम्पल येईन पहा. तुम्हाला असं एक्झाम्पल येईन y इज इक्वल टू cos इनवर्स 8x अपॉन 1 प्लस किती लिहू 16x 16x². कोण बोललं मी मुलगी कोण बोलली मुलगी नाव प्रतीक्षा वळसने. अरे क्या बात है 16x² पा रे बाबा हो आपण कधीही प्रगती करू शकतो. y इज इक्वल टू काय लिहू कॉस इनवर्स कसं लिहू 2 इंटू 4x 4x 1 प्लस इन ब्रॅकेट 4x चा चला करून देऊ का करतो तुम्ही करून देता का करू काय करतो करता सर. पुट 4x इज इक्वल टू काय tan थीटा tan theta Tan theta. tan theta थीटा म्हणजेच कोण tan inverse tan inverse 4x Tan inverse x. हा 4x म्हणून y इज इक्वल टू cos इनवर्स काय होईल तयार Cos 2 tan tan theta theta tan theta upon tan theta upon tan tan square theta square theta बरोबर आहे. म्हणून y इज इक्वल टू cos इनवर्स फॉर्म्युला sin 2 theta Sin 2 theta. sin 2 थिटाचा फॉर्म्युला आहे बरोबर आहे. sin 2 थिटा फॉर्म्युला तिकडे लिहितो पुन्हा समजण्यासाठी. आता मला सांगा
y इज इक्वल टू कॉस इनव्हर्स साइन 2 थिटा भेटला रे आपल्याला. अरे बा आता कसं करावं रे, हे कॅन्सल नाही होत. तू सांगेल कसं करावं, हे कॅन्सल होत नाही ना. अरे बाबा अरे तिथे साइन यायला पाहिजे होता ना. अरे इथे साइन यायला पाहिजे होता, साइन नाही आला. उदाहरण कुठं चुकलं का, कोण सांगेल, कोण सांगेल. श्री तर दुसरा फॉर्म्युला वापरू का, कोणाचा. साइन 2 थिटा का. नाही नाही, ते काही फायदाच नाही ते वापरून. tan 2 थिटा येईल का सर? अरे त्या नाही ना ग बाई, साईनच येईल ना, टॅन कशा येणार आहे. हा बेटा कसं करायचं शिव, शिव कसं करा बा आता. कसं करायचं सांगू मी. इथे अडकलं तुमचं. हा सांगा सर, डोक्याच्या बाहेर गेलाय. पहा, इथून आपल्याला वेगळी सुरुवात करायची आहे. इथल्यानंतर जे एक्झाम्पल आहे आपलं, ते एक्झाम्पल सो इझी आहे. y इज इक्वल टू कॉस इनव्हर्स इन अ ब्रॅकेट कॉस पाय बाय 2 मायनस 2 थिटा. हे झालेले वर्ग 10वी मध्ये, हे वर्ग 10वीत झालेलं आहे. आणि हे फॉर्म्युले सुद्धा सांगितलेले आहे की साइन थिटा, साइन थिटा म्हणजेच काय, कॉस 90 मायनस थिटा होता का हे. हा कॉस थिटा हो सर. काय होतं, साइन 90 मायनस थिटा असं होतं आहे का. आणि तोच रूल वापरला. इथं काय झालं होतं आपल्याला की बाहेर आपल्याकडे इथे कॉस होता आणि इथे साइन होता. मग आपण त्याला साइन केलं, सगळं कळलं सगळ्यांना. म्हणजेच y इज इक्वल टू कॉस कॉस कॅन्सल, पाय बाय 2 मायनस 2 थिटा. ओके यू नो. आता y इज इक्वल टू पाय बाय 2 आणि मायनस 2 आणि थिटा म्हणजेच कोण, इकडे पहा. थिटा म्हणजे कोण, थिटा म्हणजे कोण, tan इनवर्स 4x. tan inverse 4x. म्हणजे इथं आपली नवीन स्टेप कोणती होती, ही आपली न्यू स्टेप होती. बस एवढंच होतं, बाकी सगळं सारखंच. आता काय म्हणतात, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx. काय होईल, पाय बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 2 कॅन्सल डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इन डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x. म्हणजे उत्तर काय येईल आपलं, मायनस 4 दुने 8 अपॉन 1 प्लस 16. 4x. बरोबर आन्सर सारखा आला का आपलं, काय आन्सर. तर मायनस मायनस बदलतो होईल ना का, ते जिंज होतं. हे पान हे पान एक्झाम्पल बदललं ना. पहिलं एक्झाम्पल कशामध्ये होतं, साइन मध्ये होतं. एक्झाम्पल Plus. होतं कॉस मध्ये होतं. ओके चला लिहून घेता ना. या स्क्रीनशॉट मारून. लिहून घेता ना. हो 2 मिनिट थांबा.
चला पहा, मी प्रश्न बदलला. हा प्रश्न बदलताना आपल्याकडे इथे काय होता, इथे 2x बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर होता. ओके, तर मी तो बदलून मी काय केला, इथे 1 मायनस एक्स स्क्वेअर 1 प्लस एक्स स्क्वेअर केला. म्हणजे हा जो आहे हा कशामध्ये ट्रान्सफर झाला, किंवा मग पुन्हा मी याला बदलणार आणि इथे मारणार 1 मायनस 4x स्क्वेअर आणि 1 प्लस 4x स्क्वेअर असं सुद्धा म्हणू शकतो. किंवा मग मी याला 1 मायनस 25x स्क्वेअर अपॉन 1 प्लस 25x स्क्वेअर. कोणाला कळलं मग काय म्हणायचं म्हणून? कळलं सर. हा ओके, मी याला इथे ठेवतो. याला ठेवल्यापेक्षा थोडं कठीण ठेवतो. हा, थोडं कठीण ठेवलं म्हणजे तो अजून सोपं जाईल आपल्याला. मी काय करतो, इथे मी 1 मायनस 25x स्क्वेअर करतो, इथे 1 प्लस 25x स्क्वेअर करतो. हा, कोण सांगेल मला इथे मी काय लिहिता या ब्रॅकेट मध्ये? 1 प्लस 5x होल स्क्वेअर अपॉन होल स्क्वेअर 1 प्लस 1 मायनस प्लस पाहिजे, 5x होल मायनस पाहिजे. 5x स्क्वेअर हा, मायनस इथे 1 प्लस 5x स्क्वेअर. ओके. 5x चा होल स्क्वेअर. हा ओके, आता असं मी लिहिल्यामुळे इथे बरेचसे बदल होणार आहेत. आता पुसणार आहे हे, पुसतो मी आता. सांगा आता काय केलं पाहिजे आपण इथून आपण नवीन स्टार्ट करणार आहे. सांगा पल्लू, काय करू मी? सांगा. काय पुट करू? 5x ला काय मानू? tan x. हाँ Tan बहुत बढ़िया, tan x नहीं tan थीटा. Therefore थीटा मीन्स काय? 5x. tan इनवर्स Tan inverse. हाँ, y इज इक्वल टू काय होईल? cos इनवर्स 1 मायनस tan स्क्वेअर थीटा, बरोबर आहे? 1 प्लस 1 plus tan स्क्वेअर थीटा, बरोबर आहे ना? ओके, आता y इज इक्वल टू कोण सांगेल मी आता काय लिहू? cos इनवर्स हा कोणाचा फॉर्म्युला आहे? cos 2 theta. cos 2 theta. cos 2 theta. इजी झालं ना? cos 2 theta फॉर्म्युला आहे ना? हा, इकडची स्टेप करणार मग आता. स्टेप सांगा. y is equal to 2 theta. y इज इक्वल टू 2 theta. थीटा राहील. तुमची हा cos आणि हा 2 cos theta. कॅन्सल होऊन जाईल, बरोबर आहे? इन यू नो काय माहिती तुम्हाला मग आता इथं? y इज इक्वल टू 2 आणि tan हा म्हणजेच कोण? थीटा म्हणजेच कोण? tan inverse 5 theta. 5x. 5x. हा, म्हणजेच आता तुम्ही इथं काय करसान? डिफरन्शिएटिंग With respect to विथ x. रिस्पेक्ट टू x, म्हणजेच dy बाय dx इज इक्वल टू 2 इंटू 1 अपॉन पहिल्यासारखं झालं नाही, 5x स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x. 5x. तर उत्तर काय आहे आपलं? 5 दुने 10, 10 upon 10 अपॉन 10x. 1 प्लस 1 plus 25x square. व्हेरी इझी. मला सांगा प्रश्न काय होता? पहिले आन्सर हे आन्सर सेम येऊ राहिलेत, बरोबर आहे? हा, याला म्हणतात ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स. चला आपल्याकडे 2च मिनिटं बाकी. आता समजलं सगळ्यांना? कोणाला काही अडचण? No sir. काही अडचण? No sir. फक्त काय बदलला? ही साइड जी होती आपली, फक्त एवढीच साइड बदलली आता, बरोबर आहे का? याच्याऐवजी वेगवेगळ्या संख्या येणार आहेत. लिहून घेता का मग? हा, स्क्रीनशॉट काढून घ्या.
एखादं एक्झाम्पल द्यायचं का पुन्हा? हो. इथे मी रिप्लेस करतो हा मला आन्सर कोण सांगेल? हा तोंडी आन्सर सांगा मला तोंडी. इथे मी रिप्लेस करतो 49. कोण सांगेल मला आन्सर? आन्सर कोण सांगेल? सांगू का सर? कोण सांगेल आन्सर? तोंडी आन्सर. 14/1 प्लस 49 बढ़िया. x स्क्वेअर. 14/1 प्लस 49. 49 x स्क्वेअर. हा इथे करतो मी 64x स्क्वेअर. 64x स्क्वेअर हा मला सांगा. डायरेक्ट सांगू नका, मी विचारतो ना, सांगा मला. कोण सांगतंय? कोण सांगतोय? निकिता निकिता सोनारे. सांगू सर. हा सांगा. 12/1 plus 64x square. बरोबर.